वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेला फक्त 12 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी हे जे प्रश्न असणार आहे मित्रांनो, ते महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 विषय समाजशास्त्र 28 जून रविवार रोजी विचारले जाणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1 सुपरफास्ट 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर. पहिला जे प्रश्न आहे स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, याचे कारण काय? तर हे बघा, 3 विधाने दिलेली आहे. इंग्रज सरकारचा पाठिंबा न होता, म्हणजे पहिले जे विधान आहे ते 100% बरोबर आहे. आणि ऑप्शन 3 आहे की कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल न होते. ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. परंतु जे ऑप्शन 2 दिलेलं आहे, म्हणजे जे दुसरे विधान आहे, या ठिकाणी चुकीचे दिलेले आहे की भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव न होता. या ठिकाणी चुकीचे असणार आहे, म्हणजे फक्त अ आणि को. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल सर बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे की मोनाझाईट वाळू डॅश डॅश राज्यात आढळते. अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की मोनाझाईट वाळू केरळ या राज्यात आढळते, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. जशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की भारतातील केरळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये विशेषतः कोल्लम आणि पलक्कड जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे आणि समुद्र मोनाझाईट वाळूचे साठे आढळतात. या वाळूमध्ये प्रामुख्याने थेरियम हे महत्त्वाचे अणुखनिज मुबलक प्रमाणात असते, जे भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑडीच्या उत्पादनासाठी हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे, तर मध्य युरोप उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे आणि सुपरफास्ट 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर लक्षात ठेवा की टायबर नदीच्या काठी रोम शहर वसलेले आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की इटली देशाची राजधानी असलेले ऐतिहासिक रोम शहर हे टायबर नदीच्या दोन्ही काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 5 सर, 5वा प्रश्न आहे की भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र कोणते? तर हे बघा, इंडोनेशिया. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे की निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? लक्षात ठेवा, निराश्रित सेवा सदनची स्थापना जनक्का शिंदे यांनी केली, म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 सर, 7वा प्रश्न आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता हे बघा, आपल्याला या ठिकाणी 4 जोड्या दिलेली आहे. ऑप्शन 1 सार्वजनिक सभा गवा जोशी म्हणजे बरोबर असणार आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी बरोबर आहे.
भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले बरोबर आहे, परंतु ऑप्शन जे 4 दिलेला आहे की सोशल सर्व्हिस लिंग, न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी अयोग्य जोडी असणार आहे. सोशल सर्व्हिस लिंग म्हणजे नारायण मल्हार जोशी असला पाहिजे होता, न्यायमूर्ती रानडे नाही. मल्हार जोशी बरोबर उत्तर असला पाहिजे होता, परंतु ऑप्शन जे 4 असेल या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, 8वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न आहे की कॉर्पस इन्स्क्रिप्शन्स इंडिकॅरम यात डॅश डॅश शिलालेखाचे संकलन आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे एक असेल अशोकच्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अशोकच्या शिलालेखांचे संकलन आहे, म्हणजे पर्याय जे एक असेल ऑप्शन जे एक दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, 9वा जे प्रश्न आहे की पंपोई हे शहर डॅश डॅशच्या खाली गाडले गेले, तर ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाखाली गाडले गेले, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. आता हा एक कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे आणि विवादित प्रश्न आहे की रासपुतीन हा डॅश डॅश महंत होता. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आपल्याकडे जी उत्तर सूची आहे त्यामध्ये ते सांगतं की सर सर्बियन होता, म्हणजे ऑप्शन 2 बरोबर उत्तर दिलेलं आहे. परंतु या प्रश्नासंदर्भात जर आपण रिसर्च केला, जर आपण या प्रश्नासंदर्भात आणखी माहिती बघितली तर रशियन असला पाहिजे होता, म्हणजे पर्याय 1 आपला बरोबर असला पाहिजे होता. परंतु उत्तर सूचीमध्ये आन्सर 2 दिलेला आहे. काही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की रशियन हाच उत्तर म्हणून पूर्णपणे अचूक आहे. ग्रिगोरी रासपुतीन हा मूळच्या रशियाच्या सायबेरिया रहिवासी होता. त्याचा जन्म 22 जानेवारी 1869 रोजी रशियन साम्राज्यातील पेक्रोवेस्कोय या गावात झाला होता, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर असला पाहिजे, परंतु उत्तर सूचीमध्ये पर्याय 2 आन्सर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे की पृथ्वीतील 7 खंडांपैकी मानवी वस्ती नसलेला खंड कोणता? तर हे बघा सर, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अंटार्क्टिका खंड जे आहे ते मानवी वस्ती नसलेला खंड असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, 12वा प्रश्न आहे की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वारांना काय म्हणतात? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. पूर्वीय वारे असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे सी असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की भूगोलाच्या नियमानुसार वाऱ्यांना नाव देताना ते ज्या दिशेकडून वाहून येतात त्या दिशेचे नाव दिले जाते. जे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्यांना पूर्वीय वारे किंवा व्यापारी वारे असे म्हटले जातात. प्रश्न क्रमांक 13, सर 13वा प्रश्न आहे की जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जॉर्ज टाउन हे शहर कथील या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 राहील पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, सर 14वा प्रश्न आहे की पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे डॅश डॅश होयो. लक्षात ठेवा की पृथ्वीच्या जे सर्वात जवळचा खगोल आहे ते चंद्र आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता खगोल म्हणजे काय? तर हे बघा, खगोल म्हणजे आकाशात दिसणारी कोणतीही नैसर्गिक वस्तू जसे की ग्रह, उपग्रह, तारे, उल्का इत्यादी. पृथ्वीपासून चंद्र हा सर्वात जवळ असलेला खगोलशास्त्रीय घटक आहे. पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर अवघे 3,84,400 किलोमीटर इतका आहे. प्रश्न क्रमांक 15, 15वा प्रश्न आहे की मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता? तर हे बघा, मानवाने वापरात आणलेला पहिला जे धातू आहे ते तांबे आहे, म्हणजे पर्याय जे 1 असेल ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल
तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या डॅश डॅश पुस्तकास मिळाला. तर गीतांजली या पुस्तकास मिळाला होता. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती. ऑप्शन्स दिलेले आहे कोहिमा, आगरतळा, गंगोट किंवा गुवाहाटी. तर बघा सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. सर 18वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. तर हे बघा पालघर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला आहे, परंतु कोल्हापूर या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे सर योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या देशातून विश्ववृत्त जाते. तर हे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे, परंतु बरोबर उत्तर काय असणार आहे तर कोलंबिया, केनिया आणि इंडोनेशिया आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. विश्ववृत्त 12 देशातून जाते, 13 देशातून जाते. पृथ्वीवरील विश्ववृत्त हे एकूण 13 देशांमधून जाते. पर्याय 2 मधील 3 देशांमधून विश्ववृत्त जाते. प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की पारस येथील विद्युत ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे. तर हे बघा बाळापूर तालुक्यात आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 2 साठी प्रश्न संच अवेलेबल आहे. अपडेट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. 28 जून 2026 च्या परीक्षेसाठी 4 विषयाचे प्रश्न संच अवेलेबल आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र विथ आन्सर की. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची दिली जाणार आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट हे सराव प्रश्न संच या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. परीक्षेला फक्त 12 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी जर तुम्ही हे प्रॅक्टिस करून हे प्रश्नपत्रिका सोडवून सॉल्व करून परीक्षेला गेले तर 100% तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. कारण तुम्हाला 1500 क्वालिटी प्रश्न या ठिकाणी 399 मध्ये मिळणार आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच अपडेट प्रश्नसंच 28 जून 2026 साठी तयार केलेले प्रश्नसंच लगेच मिळून जाईल मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा अभ्यास कमी झालेला असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर हे प्रश्नसंच सोडून तुम्ही परीक्षेला जा. तुम्हाला जशाच्या तसे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. चला प्रश्न क्रमांक 21. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. सार्वभौम. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे की सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा. क्वेश्चन मार्क. उत्तर काय आहे तर समानतेचा अधिकार. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न आहे. परीक्षेला फक्त 12 दिवस बाकी आहे आणि जशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न असणार आहे. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे की
महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी हा मार्ग अवलंबविला गेला होता. तर हे बघा, सार्वमत हा मार्ग अवलंबविला गेला होता. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशांत काय साम्य आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, या देशात राजकीय पक्षावर बंदी आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न आहे की इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण, म्हणजे लेखक होयो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे 4 होमर दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल सर योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 सोपा प्रश्न आहे की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. तर हे बघा, राजस्थान, अजमेर. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की सार्कचे मुख्यालय कोणते. तर हे बघा, काठमांडू सार्कचे मुख्यालय आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. गोविंदाग्रज या टोपण नावाने डॅश डॅश यांनी कविता लिहिल्या. हा प्रश्न मराठीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. राम गणेश गडकरी, कारण विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात. म्हणजे राम गणेश गडकरी. ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. मराठी साहित्यातील महान कवी, नाटककार आणि विनोदकार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या सर्व कविता गोविंदाग्रज या टोपण नावाने लिहिल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या हक्काचा उल्लेख भारतीय घटनेचा प्राण असा केला आहे. तर हे बघा, न्यायालय, दाद मागण्याचा हक्क. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले. तर महात्मा गांधी यांनी सुरू केले. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, सॉरी डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, फक्त 16 मिनिटामध्ये आपण 30 प्रश्न या ठिकाणी सुपरफास्टपणे पाहिले आहोत. तर जर तुम्हाला समाजशास्त्र विषयाचे प्रश्नसंच पाहिजे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी, दोन्ही पेपरसाठी उपयोगी असणार आहे, तर 149 मध्ये तुम्हाला समाजशास्त्र विषयाचे प्रश्नसंच मिळणार आहे. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाची 10 प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला 60 प्रश्न दिलेले आहे विथ आन्सर की. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. 5वी ते 12वीच्या संपूर्ण सिलेबसचा अनालिसिस करून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.